राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार 5 फेब्रुवारी रोजी होणारं मतदान आता 7 फेब्रुवारी रोजी होणार असून तर मतमोजणीची तारीखही बदलली असून 9 फेब्रुवारी करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता। त्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणं, नामनिर्देशन पत्र मागे घेणं, निवडणूक चिन्ह वाटप तसंच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावं राजपत्रात प्रसिद्ध करणं हे टप्पे अद्याप शिल्लक होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला अपघाती निधन झाल्यानंतर राज्य शासनाने 28 ते 30 जानेवारी या कालावधीत 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय। या कालावधीत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे निर्देश असल्याने निवडणूक प्रक्रियेतील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण